विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत इयत्ता 9वीचं दोन चलातील रेषीय समीकरणे या पाठातील सराव संच 5.1. तर बघा, या सराव संचमध्ये पहिला प्रश्न काय विचारण्यात आला आहे, तर x आणि y या चलांचा उपयोग करून दोन चलांतील 5 रेषीय समीकरणे लिहा. म्हणजेच काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला दोन चल वापरायचे आहेत. कोणते चल, तर त्यांनी आधीच सांगितलेलं आहे x आणि y हे चल घ्या आणि कोणती समीकरण तयार करा, तर रेषीय समीकरण तयार करा. आता रेषीय समीकरणाचा अर्थ काय असतो, तर त्याच्यामध्ये म्हणजे आपण जे काही समीकरण वापरतोय त्या समीकरणामध्ये जो चलपद आहे तर त्याचा घातांक हा किती पाहिजे, 1 पाहिजे. म्हणजेच काय, तर त्याची कोटी किती पाहिजे, 1 पाहिजे. तर बघा, आता आपल्याला कोणते चलपद वापरा म्हणले त्यांनी, तर x आणि y हे चलपद वापरा. तर आपण समीकरण तुमच्या मनानुसार कोणतेही लिहू शकता. जसे की बघा, एक समीकरण तर तुम्हाला इथंच भेटून जाईल, x अधिक y बरोबर 7. हे सुद्धा समीकरण तुम्ही वापरू शकता, x अधिक y बरोबर 7. किंवा जर तुम्हाला वापरायचं असेल 2x वजा 3y बरोबर 17 घेऊ शकता. त्यानंतर 8x अधिक 17y बरोबर 23 घेऊ शकता. त्यानंतर आपण अजून कोणतंही घेऊ शकतो, जसे की समजा 4x अधिक 6y बरोबर 23. त्यानंतर आहे 8x वजा 21y बरोबर 01 है ना. तर अशा प्रकारे आपण हे 5 समीकरण इथं लिहिली. तुम्ही कोणतेही समीकरण तुमच्या मनानुसार लिहू शकता. फक्त याच्यामध्ये बघा, अट काय पाहिजे, हे जे चलपद आहेत ना त्यांचा घातांक 1 पाहिजे. आता इथं घातांक दिला नाही, म्हणजेच त्यांचा घातांक किती असतो, 1 असतो. तर ज्या ठिकाणी घातांक 1 असेल तर ते रेषीय समीकरणे असतील. तर हे झाले 5 रेषीय समीकरणे. आता पुढचं बघा काय विचारले इथं 2 नंबरचा प्रश्न, x अधिक y बरोबर 7 या समीकरणाच्या 5 उकली लिहा म्हणले. आता या ठिकाणी उकल म्हणजेच काय असते, तर हे जे आहे ना चलपद x आणि y, तर या चलाच्या किमती जर ठेवल्या तर हे समीकरणाचं संतुलन होतं. संतुलन म्हणजेच काय, तर बघा असे 2 किमती ठेवायच्या ज्यांची बेरीज 7 येईल है ना. तर त्या 2 किमती म्हणजेच काय, तर त्या समीकरणाच्या उकली असतील. तर बघा, आता समजा मी अशा प्रकारे लिहिलं, कोणतं, 3 अधिक 4 बरोबर 7, हे पण बरोबर आहे. त्यानंतर 2 अधिक 5 बरोबर 7. त्यानंतर 6 अधिक 1 बरोबर 7 येऊ शकतं. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, 1 अधिक 6 बरोबर 7. त्यानंतर काय आहे बघा, 3 अधिक 4 तर आधीच घेतलंय, तर या ठिकाणी काय करूयात आपण, 4 अधिक 3 बरोबर 7. हे बघा, इथं 3 अधिक 4 घेतलं, याचा अर्थ काय, x ची किंमत 3 आहे, y ची किंमत 4 आहे. आणि इथं 4 अधिक 3 घेतलं, याचा अर्थ काय, x ची किंमत या ठिकाणी 4 आहे आणि y ची 3 आहे. बघा, इथं x ची 3 होती तर इथं x ची आपण 4 घेतली. तर हे वेगवेगळ्या उकलीच आहेत. त्यानंतर तुम्ही असं पण लिहू शकता, ऋणमध्ये जर घ्यायचं असेल तर 8 अधिक कंसामध्ये ऋण 1 बरोबर 7. म्हणजेच काय, या ठिकाणी x ची किंमत किती आहे, तर बघा x आहे 8 आणि y ची किंमत आहे ऋण 1. म्हणून आपण असं लिहू शकतो, x अधिक y बरोबर 7 या समीकरणाच्या उकली खालील प्रमाणे आहेत. हे बघा, आता हे जे रेषीय समीकरण, जर एक रेषीय समीकरण दिलं असेल तर त्याला अनंत उकली असतील है ना. अनंत म्हणजे आपण भरपूर अशा उकली काढू शकतो या ठिकाणी. तर आपण काय करूयात, त्या उकली म्हणजेच काय, x ची किंमत या ठिकाणी बघा 3 आहे आणि y ची किंमत किती आहे, 4 आहे है ना. तर हे उकल अशा प्रकारे लिहिली जाते. x ची किंमत आणि y ची किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल झाली. तर आता हे 1 नंबरची उकल आहे. त्यानंतर 2 नंबरची उकल काय, तर x बरोबर 2, y बरोबर 5. 3 नंबरची उकल असेल x बरोबर 6 आणि y बरोबर 1. 4 नंबरची उकल असेल x बरोबर 1 आणि y बरोबर 6. 5 नंबरची उकल असेल x बरोबर 4 आणि y बरोबर 3. आणि हे समजा 6 नंबरची उकल आहे, x बरोबर 8, y बरोबर वजा 1. आपल्याला 5 उकली विचारलेल्या आहेत. तुम्ही हे लिहू शकता किंवा स्वतःहून अजून तयार करू शकता. आता हे प्रश्न बघा, 3 नंबरचं उदाहरण आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा है ना. आता या ठिकाणी 2 समीकरणं दिलेली आहेत.
x अधिक y बरोबर 4, 2x वजा 5y बरोबर 1. तर आता बघा एक सामायिक समीकरण म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण दोन समीकरणांचा विचार एक साथ करतो, म्हणजे अशी उकल शोधतो दोन्ही समीकरणाची जी उकल x ची किंमत आणि y ची किंमत काय करेल, तर ह्या दोन्ही समीकरणाला संतुलित करेल, है ना. तर त्या ठिकाणी आपण काय करतो, तर ते एक सामायिक समीकरण सोडवतोय असं त्याचा विचार करतो किंवा सांगतो आपण, है ना. जर फक्त एकच समीकरण दिलं असतं तर त्याच्या उकली अनंत आल्या होत्या, थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं, है ना. आता या ठिकाणी दोन समीकरण दिलेत, म्हणजेच या ठिकाणी चल पदाच्या किमती काढायच्या आहेत, x ची किंमत आणि y ची किंमत काढायची आहे आणि त्या किमती एकच येतील. एकच म्हणजेच काय, तर x ची किंमत एक फिक्स असेल आणि y ची एक फिक्स असेल, ठीक आहे. म्हणजे जसं आधीच्या उदाहरणात आपण पाहिलं की x अधिक y बरोबर 7 या समीकरणाच्या उकली काढा, तर त्याच्यामध्ये भरपूर उकली आल्या, पण असं या ठिकाणी उकली येणार नाहीत. या ठिकाणी x ची एक उकल येणार आणि y ची एक उकल येणार आहे. तर आपण काय करूयात, आता हे समीकरण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. बघा समीकरण दिलेले समीकरण आपण अशा प्रकारे लिहून घेतले, म्हणजे पहिल्या समीकरणाला समीकरण 1 असं नाव दिलं, इथं समीकरण 2 असं लिहिलं. आता या ठिकाणी बघा आपण काय करणार, तर चल पदाचा लोप करून गणित सोडवणार आहोत. आता चल पदाचा लोप म्हणजेच काय, तर हे जे चल आहेत ना x आणि y यांच्यापैकी कोणतं तरी एक चल पद आपण काय करणार, त्याचा लोप करणार, म्हणजे त्याला काय करणार, शून्य करणार आहोत. तर बघा आता कसं करायचं, तर या ठिकाणी हे जे चल आहेत ना x आणि y, तर त्याचे सहगुणक बघा, याचा सहगुणक 1 आहे, y चा सहगुणक 1 आहे आणि दुसऱ्या समीकरणात x चा सहगुणक 2 आहे आणि y चा ऋण 5 आहे, है ना. तर आपण काय करूयात, x चा सहगुणक समान करण्याचा प्रयत्न करूयात. आता समान करायचं म्हणजेच काय, इथं 2 आहे तर इथं काय आहे, 1 आहे. तर आपण काय करणार, हे जे समीकरण 1 आहे ना, तर या पूर्ण समीकरणाला 2 न जर गुणाकार केला तर इथं पण 2 येईल, इथं 2 आणि इथं 8 येईल, है ना. तर आपल्याला काय होऊन जाईल, मग x चे सहगुणक समान होऊन जातील. तर आपण काय करूयात, समीकरण 1 ला 2 ने गुणून, ठीक आहे. हां, म्हणजेच काय केलं आपण, समीकरण 1 ला 2 न गुणाकार करायचा, हे अशा प्रकारे. हां, आता बघा आपण गुणाकार केल्यास एक नवीन समीकरण तयार होईल. या 2 ने प्रत्येक पदाला गुणाकार करणार, 2 गुणिले x अधिक 2 गुणिले y बरोबर 2 गुणिले 4. तर इथं येईल 2x अधिक 2y बरोबर 8. तर आता हे झालं समीकरण 3 झालं, है ना. तर आता आपण समीकरण 2 आणि नवीन तयार झालेलं समीकरण 3 यांचा विचार करणार, ठीक आहे. याला तात्पुरतं आपण सोडून देणार, का, कारण की याचं सहगुणक आपण समान करण्यासाठी 2 न गुणाकार इथं केलेला आहे. ओके. तर बघा आता समीकरण 2 आणि समीकरण 3 जर पाहिला तर x चा सहगुणक इथं 2 आहे आणि इथं पण x चा सहगुणक 2 आहे, है ना. म्हणजे आपण इथं काय करू शकतो, वजाबाकी करू शकतो. तर आपण काय करू, समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करूयात, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण लिहिणार समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करून, समीकरण हे 2 वजा करून. आता बघा आधी समीकरण 3 मधून 2 वजा करतोय, म्हणून आधी आपण समीकरण 3 लिहून घेऊया. 2x अधिक 2y बरोबर 8. त्यानंतर समीकरण 2 कोणतं आहे, तर हे 2x वजा 5y बरोबर 1. तर इथं लिहिलं 2x वजा 5y बरोबर 1. आता वजा करा म्हणले म्हणून काय होणार, हे बघा हे जे समीकरण असतं ना ज्याच्यातून आपण वजा करणार आहोत हे, आणि जे वजा करणार आहोत तर हे गोष्टी आहे. तर याचे प्रत्येक पदाचे काय करायचे, चिन्ह बदलून घ्यायचे. म्हणजेच काय होईल, हे बघा इथं धन होतं तर ऋण झालं, हे ऋण होतं तर धन झालं, हे धनचं ऋण झालं. आता आपण काय करणार बघा, 2x मधून 2x गेले, काय होते, हे 0 होते. म्हणजेच याचाच अर्थ काय, तर हे चलपदाचा लोप केला आपण, है ना, x चा लोप केला. त्यानंतर बघा 2y आणि हे अधिक 5y किती होते, अधिक 7y. आणि हे 8 मधून बघा हे काय आहे, वजा 1, म्हणजे 1 मायनस झालं तर काय होते, 7 उरते. तर इथं या ठिकाणी बघा 7y बरोबर 7 आहे. जर हे 7 आहे तर हे काय होणार, इकडं भागाकारामध्ये जाणार, 7 1 7, 7 1 7. तर y ची किंमत काय आली,
1 आली। आता वायची किंमत 1 आल्यास आपल्याला एक्सची पण किंमत काढायची आहे। तर ही वायची किंमत तुम्ही समीकरण 1, समीकरण 2 किंवा हे समीकरण 3 कशामध्येही ठेवली तर आपल्याला एक्सची किंमत भेटणार आहे। तर आपण काय करूयात, समीकरण 1 मध्ये ठेवूयात। तर इथे लिहिणार y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून आता समीकरण 1 आधी लिहून घ्या। x अधिक y बरोबर 4 हे दिलेलं समीकरण दिलं। y ची किंमत किती ठेवा म्हणले, 1 ठेवा म्हणले, म्हणून जिथं जिथं y दिसेल समीकरणात तिथं 1 ठेवायचं। या ठिकाणी मी 1 ठेवणार बरोबर 4, x बरोबर 4। आता हे अधिक 1 आहे, मग बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जर गेलं तर काय होईल, वजा 1 होईल, म्हणून x बरोबर 4 मधून 1 गेले काय होतात 3, म्हणून बघा, म्हणून काय आला इथं उकल बरोबर काय लिहिणार, x बरोबर 3 आणि y बरोबर 1। आता बघा हे आहेत समीकरणाच्या उकली। एकदा आपण क्रॉस चेक करून पाहणार। क्रॉस चेक म्हणजेच काय, परत ह्या किमती समीकरणात ठेवायच्या आणि समीकरणाचं समाधान होतंय का, म्हणजेच काय तर समीकरण संतुलित होते का पाहणार। तर बघा x बरोबर 3 ठेवा, y बरोबर 1, म्हणजे इथं 3 अधिक 1 बरोबर 4 है ना, तर संतुलित होते। इथं बघा 2 गुणिले 3 ठेवलं तर काय होतंय 6, वजा 5 गुणिले 1 म्हणजेच काय 5, मधून 6 मधून 5 गेले 1 येते, म्हणजे आलेली उत्तरं हे आपली बरोबर आहेत। या ठिकाणी बघा 2 नंबरचं उदाहरण आहे, 2x अधिक y बरोबर 5 आणि दुसरं समीकरण दिलंय 3x वजा y बरोबर 5। आता ही एक सामायिक समीकरणं सोडवायची आहेत, म्हणजेच x आणि y च्या किमती काढायची आहेत। बघा दिलेली समीकरणं आपण अशा प्रकारे लिहिली, 2x अधिक y बरोबर 5, 3x वजा y बरोबर 5। या ठिकाणी आपण सहगुणक बघणार, म्हणजे कशाचे सहगुणक समान आहेत का बघणार, आणि सहगुणक समान नसतील तर सहगुणक समान करण्यासाठी आपण गुणाकार करणार है ना। आता या ठिकाणी बघा 2x म्हणजे x चा सहगुणक 2 आहे, या ठिकाणी x चा सहगुणक 3 आहे, म्हणजे ही सहगुणक बरोबर नाही आहेत, म्हणजे समान नाही आहेत। या ठिकाणी बघा y चा सहगुणक काही नाही म्हणजेच 1 असतो, इथं पण y चा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे ना, म्हणजे या ठिकाणी यांची सहगुणक समान आहेत। चिन्ह वेगळे आहेत ते राहू द्या, पण सहगुणकांची संख्या जी आहे ना, म्हणजे तो अंक तो समान आहे। म्हणून आपण काय करूयात बघा, या ठिकाणी अधिक 1 आहे, या ठिकाणी वजा 1 आहे, तर यांची जर आपण बेरीज केली तर हा जो y आहे ना, तर तो y चं लोप होऊन जाईल, म्हणजेच तो 0 होऊन जाईल। तर आपण काय करणार, तर समीकरण 1 अधिक समीकरण 2 करणार है ना। तर या ठिकाणी काय करणार आपण, समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करून, समीकरण 2 ची बेरीज करून, आता हे बेरीज करून लिहिल्यानंतर काय लिहिणार आपण, हे जे समीकरण आहेत ना परत एकदा लिहिणार, कोणती, 2x अधिक y बरोबर 5, इथं असेल 3x वजा y बरोबर 5। आता यांची बेरीज करायची आहे, बेरीज करायची आहे म्हणून चिन्हाला काही करायचं नाही, म्हणजे चिन्ह वगैरे बदलायची नाही। मागच्या उदाहरणात आपण चिन्ह बदलली होती का, तर वजाबाकी करत होतो, इथं बेरीज करायची असेल तर चिन्ह जशाला तसे राहू द्या। आता फक्त बेरीज करणार, सहगुणकांची बेरीज होते बघा, 2 आणि 3 काय होतंय, हे 5x झालं। आता बघा अधिक 1 आणि वजा 1 काय होतंय, तर हे 0 होऊन जातं बरोबर, 5 आणि 5 किती 10, तर या ठिकाणी दिलं आपण 5x बरोबर 10। तर x काय होईल, हे 5 गुणाकारात आहे, तर इकडं गेल्यानंतर काय होतो, तो भागाकारामध्ये जातो। तर बघा 5 1 5, 5 दुनी 10, तर x ची किंमत काय आली, 2 आली। आता ही किंमत आपल्याला x ची आलेली आहे, y ची किंमत काढण्यासाठी x बरोबर 2 ही किंमत कोणत्याही समीकरणात ठेवली तर आपल्याला y ची किंमत भेटून जाईल। आपण काय करूयात, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूयात। तर x बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून, आता 1 मध्ये ठेवून लिहिल्यानंतर काय करायचं, तर समीकरण 1 जो आहे ना दिलेला, तो जशाला तसं लिहून घेऊयात आधी, 2x अधिक y बरोबर 5, तर हे आहे 2x अधिक y बरोबर 5। आता बघा जिथं जिथं x असेल त्या ठिकाणी x बरोबर 2, म्हणजे x च्या ठिकाणी 2 ठेवायचं। या ठिकाणी बघा मी ठेवलं 2 अधिक y बरोबर 5, आता हे 2 गुणिले 2 काय होते 4 अधिक y बरोबर 5, म्हणून y बरोबर काय होईल, हे बेरजेमधलं 4 उजवीकडे गेल्यास वजाबाकीमध्ये जाईल। तर y ची किंमत काय आली बघा, 5 मधून 1
5 मधून 4 गेले 1 उरलं है ना. तर आता हे काय आहेत उकली आहेत समीकरणाच्या है ना. म्हणून इथे लिहिणार समीकरणाची उकल बरोबर x बरोबर किती आहे 2 आणि y बरोबर 1. तर ह्या आहेत दिलेल्या समीकरणाच्या उकली. आता या ठिकाणी बघा 3 नंबरचं उदाहरण आहे 3x वजा 5y बरोबर 16 x वजा 3y बरोबर 8. आता बघा आपण काय करणार ही दिलेले समीकरण असं एकाखाली एक लिहून घेणार आणि त्यांना 1 नंबर आणि 2 नंबर अशी नावं देणार. बघा आता या ठिकाणी आपण काय करणार सहगुणक पाहणार x चा सहगुणक काय आहे आणि y चा काय आहे आणि कशाचं आपण समान करू शकतो. तर बघा x चा सहगुणक 3 आहे या ठिकाणी x चा सहगुणक 1 आहे. जर आपण समीकरण 2 ला जर समजा 3 न गुणाकार केला तर इथं 3 येऊन जातं है ना. म्हणजे हे सहगुणक समान होतात. आता y चं सहगुणक पाहूयात. y चं सहगुणक ऋण 5 आहे आणि इथं ऋण 3 आहे है ना. म्हणजे यांचं जर सहगुणक समान करायचं असेल तर यावर जे आहे ना समीकरण 1 त्याला 3 न गुणाकार करावं लागेल. म्हणजे 3 5 काय होणार आहे 15 आणि इथं 5 न गुणाकार करावं लागेल. म्हणजे 5 3 काय होईल हे 15 है ना. म्हणजे इथं 2 वेळेस गुणाकार करावा लागेल वर एकदा आणि खाली एकदा. पण x चं सहगुणक समान करण्यासाठी फक्त खाली गुणाकार करायची गरज आहे. म्हणून आपण काय करूयात x चा सहगुणक समान करूयात. आता x चा सहगुणक समान करण्यासाठी काय करावं लागेल तर हे जे समीकरण 2 आहे ना त्याला 3 ने गुणाकार करावं लागेल. तर आपण करणार x चा सहगुणक समान करण्यासाठी समीकरण 2 ला 3 ने गुणून लिहिलं. आता काय करणार 3 हे गुणिले समीकरण 2 लिहिणार जशाला तसं. काय आहे समीकरण 2 x वजा 3y बरोबर 8. आता 3 न गुणाकार करणार म्हणजेच काय तर या समीकरणामधल्या प्रत्येक पदाला गुणाकार करणार. तर हे असेल 3 गुणिले x वजा हे 3 गुणिले 3y बरोबर 3 गुणिले 8. तर बघा हे येईल 3x वजा 9y बरोबर 8 त्रिक 24. तर हे आहे समीकरण 3. आता आपण समीकरण 1 आणि समीकरण 3 चा विचार करणार. ठीक आहे. तर आता हे समीकरण 1 आणि 3 चा विचार करताना आपण काय करूयात बघा x चे सहगुणक समान झाले आणि दोघं पण कसे आहेत धन आहेत. म्हणून आपण काय करणार वजाबाकी करणार. म्हणून समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करूया. तर इथं लिहितो मी समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करून समीकरण हे 3 वजा करून. आता काय करणार दिलेलं समीकरण आधी 1 नंबरचं लिहून घ्या 3x वजा 5y बरोबर 16. मग 3 नंबरचं समीकरण काय आहे 3x वजा 9y बरोबर 24. आता वजाबाकी करायची आहे म्हणून आपण काय करणार हे जे खालचं समीकरण आहे ना त्याच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार. धनचं ऋण करणार ऋणाचं धन करणार. म्हणून हे 3x मधून 3x गेले 0. आता बघा इथं काय आहे ऋण 5 आहे आणि इथं धन 9 आहे. म्हणून 9 मधून 5 गेले तर काय उरतात 4y उरतात है ना. आणि 16 मधून 24 जात नाहीत म्हणून 24 मधून 16 गेले किती 8 आणि हे चिन्ह ऋणचं. म्हणून हे 4y बरोबर ऋण 8. तर y काय होईल ऋण 8 भागिले 4. 4 1 4 4 2 8. म्हणून y ची किंमत किती आली ऋण 2. आता ही ऋण 2 किंमत काय करणार आपण समीकरण 1 मध्ये 2 मध्ये किंवा 3 मध्ये कशातही ठेवली तर आपल्याला x ची किंमत भेटून जाईल. तर आपण काय करूयात ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूयात. म्हणून इथे लिहिणार y बरोबर ऋण 2 ही किंमत कशामध्ये ठेवणार आपण समीकरण 2 मध्ये ठेवून. आता समीकरण 2 आधी लिहून घ्या. समीकरण 2 काय आहे x वजा 3y बरोबर 8. तर या ठिकाणी लिहिलं x वजा 3y बरोबर 8. आता बघा ज्या ठिकाणी y असेल त्या ठिकाणी आपण काय करणार ऋण 2 ही किंमत ठेवणार. तर इथं बघा काय लिहिणार x वजा 3 गुणिले कंसामध्ये ऋण 2 बरोबर 8. आता इथं काय येईल x 3 आणि 2 चा गुणाकार काय येतो 6 आणि हे ऋण आणि ऋणाचा गुणाकार धन येतो. तर बघा आता हे धन 6 उजवीकडे गेल्यास काय होईल ऋण होईल. म्हणून इथं येईल 8 वजा 6. म्हणून आता 8 मधून 6 गेलं तर काय येते 2. आता आपण x ची पण किंमत काढली आणि y ची पण किंमत काढली आणि ह्याच किमती काय असतील तर दिलेल्या समीकरणाच्या उकली असतील. म्हणून समीकरणाची उकल बरोबर x बरोबर 2 आणि y बरोबर ऋण 2.
या ठिकाणी बघा चौथं उदाहरण आहे 2y वजा x बरोबर 0 आणि दुसरं समीकरण आहे त्याच्यातच 10x अधिक 15y बरोबर 105. आता या ठिकाणी जर पाहिलं तर इथं काय केलंय 2y म्हणजे y हे पद जे आहे ना ते आधी घेतलंय आणि x हे नंतर घेतलंय. तर आपण काय करूयात x हे पद आधी घेऊयात. कसं घेणार तर त्याच्या चिन्हासोबत घेणार म्हणजे हे वजा x, त्यानंतर मग 2y लिहिणार. 2y कसं लिहिणार तर याचं चिन्ह काय दिलं नाही म्हणजे धन आहे म्हणून 2y बरोबर 0. ठीक आहे ना. आता हे झालं आपलं पहिलं समीकरण, ते दिलं आपण समीकरण 1 असं नाव. त्यानंतर दुसरं समीकरण तर जशाला तसं लिहिणार. तर इथं लिहिणार आपण 10x अधिक 15y बरोबर 105. हे झालं समीकरण 2 नंबरचं आपलं. आता या ठिकाणी बघा आपण काय करणार सहगुणक समान करण्यासाठी आधी काय करणार एक्सचं सहगुणक पाहूयात. ऋण 1 आहे या ठिकाणी एक्सचं आहे 10 म्हणजेच काय जर वरच्या समीकरणाला जर 10 न गुणाकार केला तर इथं 10x येतं सहगुणक समान होतात. इथं काय आहे वायचं सहगुणक समान करायचं जर विचार केला तर बघा इथं 2 आहे आणि इथं 15 आहे ना. म्हणजेच काय करावं लागेल वर 15 न गुणाकार करावं लागेल जेणेकरून इथं 30 येणार आणि इथं खाली 2 न गुणाकार करावं लागेल जेणेकरून इथं काय येणार 30 येणार. तर त्यासाठी आपण काय करूयात एक्सचाच सहगुणक समान करूयात आणि समीकरण 1 ला 10 न गुणाकार करूयात. तर या ठिकाणी लिहिणार समीकरण 1 ला 10 ने गुणून. ठीक आहे हा. तर आता समीकरण 1 साठी काय करणार आपण बघा 10 गुणिले हे जे समीकरण 1 आहे ते कंसामध्ये लिहिणार. आता बघा या ठिकाणी काय 10 कंसामध्ये ऋण x अधिक 2y बरोबर 0. आता या 10 ने प्रत्येक पदाला गुणाकार करणार. 10 गुणिले हे कंसामध्ये ऋण x अधिक 10 गुणिले 2y बरोबर 10 गुणिले 0. आता इथं 10 हिचं सहगुणक 1 काय होणार हे 10x आणि हे चिन्ह ऋण अधिक हे 10 गुणिले 2 20y बरोबर हे पुढे काय येईल 10 गुणिले 0 0च होतं. तर हे समीकरण असेल आपल्यासाठी कितवं तिसरं. आता आपण पहिल्या समीकरणाला गुणाकार केलेला आहे म्हणून आपण काय करणार समीकरण 2 आणि 3चा विचार करणार. चिन्ह वेगवेगळे आहेत सहगुणक समान आहेत म्हणून काय करणार समीकरण 2 आणि समीकरण 3 ची बेरीज करणार. तर या ठिकाणी लिहा समीकरण 2 आणि समीकरण 3 ची बेरीज करून समीकरण 3 ची बेरीज करून. आता बेरीज केल्यास कसं करणार तर समीकरण 2 आधी लिहून घ्या 10x अधिक 15y बरोबर 105. त्यानंतर काय करणार समीकरण 3 ची बेरीज करायची म्हणजे समीकरण 3 लिहून घेऊयात काय आहे वजा 10x अधिक 20y बरोबर 0. आता यांची बेरीज करायची आहे बघा 10 मधून 10 गेले काय येतात 0. त्यानंतर बघा हे काय येते 15 आणि 20 किती होते हे 35y बरोबर 105 झालं है ना. आता आपण काय करणार तर हे जे y आहे बघा इथं काय येणार 35y बरोबर 105. आता इथं बाकीचं इथं लिहूया y बरोबर हे जे 35 आहे ते गुणाकारामध्ये आहे ना. त्याला जर आपण उजवीकडे जर पाठवलं तर काय होईल ते भागाकारामध्ये जाईल म्हणजेच काय होईल 105 भागिले 35 येईल है ना. आता आपण काय करणार 35 आहे इथं काय आहे 105 तर हे 5 न जाऊ शकतो बघा 5 7 35 हे 5 दुनी 10 5 1 5 नंतर 7 न जाऊ शकतो 7 1 7 आणि 7 3 21 म्हणजेच काय आलं y ची किंमत आली 3. आता x ची किंमत काढायची आहे तर आपण काय करणार ही किंमत y ची किंमत समीकरण 1 2 किंवा समीकरण 3 कशातही ठेवली तरी आपल्याला x ची किंमत भेटेल. तर आपण काय करूयात ही किंमत काय समीकरण 1 मध्ये ठेवूयात म्हणून y बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून. ठीक आहे. आता बघा समीकरण 1 आधी लिहूयात वजा x अधिक 2y बरोबर 0. तरी लिहिलं ऋण x अधिक 2y बरोबर 0. आता या ठिकाणी बघा ऋण 1 जशाला तसं घेणार अधिक 2 गुणिले y ची किंमत 3 बरोबर 0. ऋण 1 अधिक 3 दुनी 6 बरोबर 0. इथे ऋण 1 बरोबर हे 6 काय होईल उजवीकडे गेल्यास ऋण होतील म्हणूनच काय 0 वजा 6 म्हणजेच हे ऋण 6 दोन्हीकडचं ऋण चिन्ह
गायब होणार। या ठिकाणी काय येणार, x बरोबर 6, म्हणजे आपल्याला बघा x ची पण किंमत माहीत झाली आणि y ची पण किंमत माहीत झाली, म्हणून इथं लिहिणार समीकरणाची उकल बरोबर x बरोबर 6 आहे आणि y बरोबर 3 आहे। पाचवं उदाहरण बघा काय दिले, 2x अधिक 3y अधिक 4 बरोबर 0 आणि दुसरं समीकरण आहे x वजा 5y बरोबर 11। तर हे जे पहिलं समीकरण आहे ना त्याच्यामध्ये काय केलंय, हे जे अधिक 4 आहे ना स्थिर पद उजवीकडे न देता डावीकडे दिले, तर आपण काय करूया त्याला उजवीकडे घेऊन जाऊयात। हे धन 4 आहे तर उजवीकडे गेल्यास काय होईल, ऋण 4। तर इथं काय लिहिणार बघा, 2x अधिक 3y बरोबर ऋण 4। आता हे झालं समीकरण 1। आता दिलेलं दुसरं समीकरण आहे ते लिहून घ्या, x वजा 5y बरोबर 11 है ना, हे आहे समीकरण 2। आता आपण काय करणार, दिलेल्या चल पदांची सहगुणक तपासूया। याचं सहगुणक 2 आहे, इथं सहगुणक 1 आहे। तर बघा जर समीकरण 2 ला जर 2 न गुणाकार केला तर इथं पण 2 असेल, इथं पण 2 असेल। आता जर y चा सहगुणक समान करायचा विचार केला तर बघा काय होईल, इथं 3 आहे खाली 5 आहे, म्हणजे वर 5 न गुणाकार करावा लागेल, खाली 3 न गुणाकार करावा लागेल। त्याच्यापेक्षा आपण काय करूयात, फक्त समीकरण 2 ला 2 ने गुणाकार करूयात आणि x चे सहगुणक समान करून इथं टाकूयात। बघा आता इथं काय लिहिणार, समीकरण 2 ला 2 ने गुणाकार करून, समीकरण हे 2 ला 2 ने गुणून, ठीक आहे। आता इथं काय लिहिलं, मग 2 गुणिले दिलेलं समीकरण लिहा 2 नंबरचं, x वजा 5y बरोबर 11। आता काय होईल, हे 2 न या समीकरण जे आहे ना कंसातलं पद, तर प्रत्येक पदाला गुणाकार होईल, म्हणजेच काय 2 गुणिले x वजा 2 गुणिले 5y बरोबर 2 गुणिले 11। इथं असेल 2x वजा 10y बरोबर 22। आता हे आलं समीकरण 3। आता आपण जर पाहिलं समीकरण 1 आणि समीकरण 3 तर हे जे आहेत ना सहगुणक तर ते समान आहेत, म्हणून आपण काय करूयात, समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करूयात। तर या ठिकाणी लिहिणार आपण समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करून, हे समीकरण 2 वजा करून। आता बघा समीकरण 3 आधी लिहून घ्या, 2x वजा 10y बरोबर 22। त्यानंतर काय करा, समीकरण 1 लिहून घ्या, 2x अधिक 3y बरोबर ऋण 4। आता वजाबाकी करायची आहे, तर हे जे आहे ना खालचं समीकरण त्याच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं, जिथं धन असेल तिथं ऋण करा, जिथं ऋण असेल तिथं धन करा, म्हणजे हे ऋण होईल, इथं पण ऋण होईल आणि इथं पण धन होईल। आणि आता काय करणार आपण बघा, 2x मधून 2x गेले काय ते 0। आता हे ऋण 10y आणि ऋण 3y काय होतं, हे ऋण 13y बरोबर 22 आणि 4 काय होतं, हे 26। तर इथं आलं ऋण 13y बरोबर 26। आता या ठिकाणी बघा हे ऋण 13 जे आहे ना y सोबत गुणाकारात आहे, म्हणून त्याला जर उजवीकडे घेऊन गेलं तर काय होईल, ते भागाकारात जाईल, म्हणून इथं काय येईल, y बरोबर 26 भागिले हे ऋण 13। इथं जर भाग घातला तर 13 × 13 13 दुनी 26, y बरोबर 2 आणि हे जे ऋण आहे ना खालचं छेदाचं ते परत अंशात जातं, तर हे काय झालं, y बरोबर ऋण 2। आता y ची किंमत आली ऋण 2, ही किंमत समीकरण 1, 2 किंवा 3 मध्ये जर ठेवली तर आपल्याला काय x ची किंमत भेटून जाईल। तर आपण काय करूयात, ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया। तर या ठिकाणी काय करणार, y बरोबर ऋण 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून, आता समीकरण 2 आधी लिहून घ्या, काय दिलेलं आहे, x वजा 5y बरोबर 11। तर हे लिहिलं आपण x वजा 5y बरोबर 11। आता y च्या ठिकाणी काय ठेवणार, ऋण 2 ही किंमत ठेवणार, म्हणून x वजा 5 गुणिले कंसामध्ये ऋण 2 घेतो मी, त्यानंतर काय येईल, हे x 5 दुनी काय 10 आणि हे चिन्ह काय होईल, ऋण ऋणचं धन होतं, ठीक आहे, बरोबर 11। आता हे बेरजेमध्ये 10 आहे, उजवीकडे गेल्यास काय होईल, वजा बाकीत जाईल, म्हणून x बरोबर काय येईल, 11 वजा 10। तर x ची किंमत काय आली, 11 मधून 10 गेले 1 उरला, तर x ची किंमत किती आली, 1 आली। म्हणजे आता आपल्याला बघा x ची पण किंमत भेटली, y ची पण किंमत भेटली, तर हेच किमती काय असतील, दिलेल्या समीकरणाच्या उकली असतील, म्हणून आपण लिहिणार समीकरणाची उकल बरोबर x बरोबर 1 आणि y बरोबर ऋण 2। तर हे आहे दिलेल्या समीकरणाच्या उकली।
आणि बघा 6वं उदाहरण आहे 2x वजा 7y बरोबर 7 आणि 3x अधिक y बरोबर 22. आता हे दोन समीकरण दिलेली आहेत, ते समीकरण आपण काय करूयात, एकाखाली एक लिहूयात आणि त्यांना नंबर देऊयात. समजा हे आहे समीकरण 1. आता त्याच्यानंतर पुढचं आहे 3x अधिक y बरोबर 22. हे आहे समीकरण 2. आता आपण काय करणार, चलपद पाहणार. आता x आहे इथं आणि दुसरं चलपद आहे y. आता x चा सहगुणक किती, 2. इथं x चा सहगुणक 3 आहे. जर सहगुणक समान करायचे असतील तर काय करावं लागेल, याला 3 न गुणाकार करावा लागेल, म्हणजे इथं 6 येईल आणि याला 2 न गुणाकार करावा लागेल, म्हणजे इथं पण 6 येईल. पण आता समजा आपण y चे सहगुणक समान करायचा विचार केला तर बघा इथं काय आहे, ऋण 7 आणि इथं आहे काही दिलं नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे जर मी समीकरण 2 ला जर फक्त 7 न गुणाकार केला तर काय येईल, तर इथं 7y येऊन जाईल है ना, आणि y चे सहगुणक समान होतील. तर आपण काय करूयात, समीकरण 2 ला 7 ने गुणाकार करूयात. तर इथे लिहिणार आपण समीकरण 2 ला 7 ने गुणून. ठीक आहे. आता बघा समीकरण 2 आहे ते आधी लिहून घ्या. हे 3x अधिक y बरोबर 22 आणि त्याला आपण गुणाकार कितीनं करणार आहोत, 7 न. तर हे अशा प्रकारे आपण गुणाकारामध्ये 7 लिहिलं. आता हे 7 न काय होईल, तर मधल्या प्रत्येक पदाला गुणाकार होईल. कसं, तर हे 7 गुणिले 3x, इथं आलं 3x अधिक हे 7 गुणिले y बरोबर हे 7 गुणिले काय येईल, 22 येईल है ना. आता इथं बघा 7 गुणिले 3 काय होतं, 21x अधिक हे 7y बरोबर इथं काय येईल, 7 दुनी 14 ला 4, 1 उरला, 7 दुनी 14 आणि 1 15 म्हणजे 154 येईल है ना. तर आता हे बघा समीकरण काय असेल, 3 नंबरचं असेल. आता तुम्ही जर पाहिलं समीकरण 1 आणि समीकरण 3 ह्याच्यामध्ये कसं आहे, तर y चे सहगुणक समान झालेले आहेत तर आणि चिन्ह वेगवेगळे आहेत, म्हणून आपण काय करूयात, समीकरण 1 आणि समीकरण 3 ची बेरीज करूया. तर या ठिकाणी लिहा समीकरण 1 आणि समीकरण 3 ची बेरीज करून, हे समीकरण 3 ची बेरीज करून. आता या ठिकाणी काय करा, समीकरण 1 लिहून घ्या आधी, 2x वजा 7y बरोबर 7 या ठिकाणी लिहिलं आपण. त्यानंतर काय करा, समीकरण किती, 3 नंबरचं लिहा, म्हणजे हे नवीन भेटलेलं समीकरण 21x अधिक 7y बरोबर 154. आता यांची बेरीज करा म्हणले म्हणून चिन्ह वगैरे काही बदलायची गरज नाही. बघा 21 आणि 2 काय होतात, तर हे येतात 23x आणि 7 आणि हे ऋण 7 काय होतात, 0 होतात बरोबर. आता हे 7 आणि 4 किती, 11 ला 1, मग इथं 1 उरलं है ना, 5 आणि 1 6 आणि इथं 1 झालं म्हणजे 161 आलं. तर इथं x बरोबर काय होईल, 161 भागिले 23 होईल. ठीक आहे ना. आता 23चा जर पाडा येत असेल तर बघा 23 1 23, 23 7 61 नीचे म्हणजेच काय 161, म्हणून x ची किंमत काय आली या ठिकाणी, 7 आलेली आहे. आता ही किंमत काय करायची, x ची किंमत आपण समीकरण 1 2 किंवा 3 कशातही ठेवलं तर आपल्याला y ची किंमत भेटून जाईल. आपण काय करूयात, हे समीकरण 2 मध्ये ठेवूयात. तर या ठिकाणी लिहिणार x बरोबर 7 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून. आता हे समीकरण 2 मध्ये आपण ठेवतोय. तर आधी समीकरण 2 जशाला तसं लिहून घ्या. समीकरण 2 काय आहे, 3x अधिक y बरोबर 22. तर या ठिकाणी लिहिलं आपण 3x अधिक y बरोबर 22. आता काय करणार, तर जिथं x असेल त्या ठिकाणी 7 ठेवणार. तर इथं असेल बघा 3 गुणिले 7 अधिक y बरोबर 22. आता हे काय होतं, 21 अधिक y बरोबर 22. आता हे 21 बेरजेमध्ये आहे, उजवीकडे गेल्यास काय होईल, वजा बाकीत जाईल, म्हणजेच काय y बरोबर 22 वजा 21, म्हणून y ची किंमत किती आली, 22 मधून 21 गेले 1 आली. आता x ची किंमत पण भेटली आपल्याला, y ची पण किंमत भेटली, म्हणून ह्या काय असतील, समीकरणाच्या उकली असतील. म्हणून समीकरणाची उकल बरोबर x बरोबर 7 आणि y बरोबर 1.